राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह 25 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महामहिम राष्ट्रपतींना आर्णीचे तहसीलदारांमार्फत मागणीचे निवेदन 17 कार्यकर्त्यांच्या सह्यांसह दिले। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या कारवाईत 23 फेब्रुवारीला पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे। केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या ईडी पथकाने महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास व अवकाफ कौशल्य उद्योजकता विभागाचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे पडसाद शुक्रवारी आर्णीत पाहायला मिळाले। निवेदक राष्ट्रवादीचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख यांनी नामदार नवाब मलिक यांच्यावरील ईडीची कारवाई अन्यायपूर्ण असून ही कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी केली आहे। यावेळी त्यांच्यासह इम्रान इंजिनियर, दत्ता शेगर, बंडू सौने, निसार शेख, प्रेमनाथ शिंदे, विनोद शिंदे, सय्यद इम्रान, रामकृष्ण शितोडे, शिवाजी शिंदे, तानाजी शिंदे, नब्बू शेख, शकील शेख उपस्थित होते। मागच्या बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा महाविकास आघाडीमधील सरकारमधले मंत्री माननीय नामदार नवाब मलिक साहेब, अल्पसंख्याक विकास व अवकाफ उद्योजकता मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील ड्रग्स रॅकेट याच्यावर त्यांनी अतिशय पर्दाफाश करून त्यांचा मुखवटा बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी भाजपच्या काही लोकांचा सुद्धा त्या ठिकाणी पर्दाफाश केला। म्हणून केंद्राच्या सरकारने नवाब मलिक यांना आपल्या केंद्राच्या एजन्सीच्या माध्यमातून वेठीस धरण्याचं काम आणि बेकायदेशीररित्या त्यांना अटक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। 23 तारीख बुधवारला मलिक साहेब यांच्या निवासस्थानी 4 वाजता ईडीने कारवाई केली आणि ती सूडबुद्धीची कारवाई असल्याने महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आणि त्या संतापाच्यामुळे पक्षाच्या आदेशाने आज आम्ही या ठिकाणी तहसीलला येऊन समस्त कार्यकर्त्याच्या आणि पदाधिकाऱ्याच्या समक्ष तहसीलदार भोसले साहेब यांना मी निवेदन दिले आणि तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती महोदय भारत सरकार दिल्ली यांना आम्ही तहसीलदाराच्या माध्यमातून निवेदन देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्णी।